साईबाबा चरणी भाविकांनी दिलेल्या दानाची आठवड्यातनं दोनदा मोजदात होते आणि ही मोजदात होत असताना चोरीचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। खरं तर साईबाबांच्या जोडीत हात घालण्याचा प्रकार जो आहे तो साईबाबा संस्थांच्याच कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। आणि नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कसं पद्धतीने कॅश काउंटिंग केली जाते हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत माझे विश्वस्त सचिन तांबे। काय बघता, कारण कर्मचारी जर अशा पद्धतीने चोरी करत असेल तर कुठेतरी जी सुरक्षा व्यवस्था आहे किंवा जी ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे ती नाही आहे का या मोजदातीची व्यवस्था? खरं तर या ठिकाणी जो झालेला प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे। आम्ही त्याचा निषेधच करतो, परंतु चोरी करणे ही प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती कुठल्याही क्षेत्रामध्ये काम असता कामा नये असं माझं ठाम मत आहे। त्यामुळे साई भक्त जो दान देतो ते मोठ्या श्रद्धेने देतो आणि असे काही गैरप्रकार जर झाले तर त्याच्या श्रद्धेला तडा जात असतो। त्यामुळे त्याच्या श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणून याच्यामध्ये या ठिकाणी पारदर्शकता असणं गरजेचं आहे। म्हणून साईबाबा संस्थांची जी व्यवस्था आहे आत्ताची ती अतिशय चांगलीच आहे, परंतु ती जर या ठिकाणी खुल्या जागेमध्ये जर आणली आणि सर्वांना भक्तांना देखील त्याच्यामध्ये जर सहभागी करून घेतली, सर्वांसमोर योग्य रचना लावून जर केली तर मला असं वाटतं की या ठिकाणी भक्ताच्या श्रद्धेला तडा जाणार नाही आणि त्याच्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पारदर्शकता निर्माण होईल। जे मोजदात करणारे कर्मचारी आहेत त्यांचं येताना आणि जाताना दोन्ही वेळेस कसून तपासणी होते, मात्र ATM मशीनमध्ये काही पैसा ठेवून तो चोरी करण्याचा प्रयत्न जो आहे तो कर्मचाऱ्यांकडून केला गेला। त्यामुळे आता सुरक्षेच्या बाबतीत पण ATM मशीन असेल त्यांची पण तपासणी जी आहे ती कॅश काउंटिंग नंतर केली पाहिजे का, आणि काय आणखीन योजना केल्या पाहिजे? गैरप्रकार रोखण्यासाठी जे प्रकार किंवा जे सुरक्षतेचे या ठिकाणी उपाय करणं गरजेचे आहे ते सर्व केले पाहिजे या मतावर आम्ही ठाम आहोत। आणि यापुढे असे प्रकार न होता आणि अशा प्रकारचं झाले असतं भक्ताच्या श्रद्धेला तडा जातो, तो तडा जाऊ नये म्हणून या ठिकाणी जे उपाय आहेत ते करण्यास या ठिकाणी साईबाबा संस्थांनी केले पाहिजे असं माझं मत आहे। हे सचिन तांबेंचं म्हणणं होतं। आपल्यासोबत सचिन चौगुले देखील काँग्रेसचे पदाधिकारी आहेत। खरं तर या प्रकरणामध्ये साईबाबा संस्थान काही बोलायला तयार नाही। पोलिसांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर पोलिसही यात काही माहिती द्यायला तयार नाही। कुठेतरी पाठीशी घातल्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत का? कारण यामागे देखील असे प्रकार घडतात। साईबाबांच्या श्रद्धेपोटी कुणी 1 रुपया कुणी 1 करोड रुपये दान या ठिकाणी साईबाबांच्या झोळीत टाकत असतं आणि या दानाचा ज्या पद्धतीनं चोरीच्या माध्यमातून हा जो प्रकार घडलेला आहे हा अतिशय निंदनीय आहेच, याचा निषेध आम्ही करतो। परंतु आपण आता ज्याप्रमाणे सांगत आहात की इथं साईबाबा संस्थांचं प्रशासन किंवा पोलीस प्रशासन यावर काही सकारात्मक प्रतिसाद देत नाही। संस्थांनी गुन्हा मात्र दाखल केला या प्रकरणामध्ये। मला साईबाबा संस्थांनाच याच्यामध्ये जास्त दोषी एवढ्यासाठी धरायचं आहे की याच्यापूर्वी देखील बनावट पासचे प्रकरणं झाले, यापूर्वी देखील डोनेशन काउंटरचा फ्रॉड समोर आलेला होता बातम्यांच्या माध्यमातून। आज कॅश काउंटिंगमध्ये जे पैशाची मोजदात होती बाबांच्या दानाची त्याच्यात देखील अफरातफर झाली, चोरी करण्याचा प्रयत्न झाला। इतक्या मोठ्या प्रमाणात जर हे प्रकार वाढत असतील तर याला साईबाबा संस्थान कारवाई करत नाही, कठोर कारवाई करत नाही, भूमिका घेत नाही, म्हणून हे प्रकार वाढीस चाललेले आहे। आणि मला असं वाटतं साईबाबा संस्थांचा याच्यामध्ये मोठा दोष आहे। दुसरी गोष्ट, अशा प्रकरणामध्ये मी तुम्हाला माझं स्वतःचं एक प्रकरण सांगतो। आम्ही फक्त फुलबंदी ज्या वेळेला होती आम्ही फुलं सुरू करा म्हणून मागणी करत होतो आणि फुलं मंदिरात घेऊन चाललेलो होतो, बॉम्ब नाही फुलं। तर आमच्यावर 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले आणि त्याच्यापेक्षा अतिशय गंभीर प्रकार घडलेला आहे हा चोरीचा। हा गुन्हा हे प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यासाठी मात्र खूप वेळ निघून गेला। इकडून तिकडून गुन्हा दाखल झाला तर पोलीस मात्र कारवाई करीत नाही आणि इथले जे स्थानिक नेतृत्व आहे हे नेतृत्व देखील या प्रकरणावर वाच्यता करत नाही। छोट्या छोट्या विषयावर इथे येऊन इथलं नेतृत्व मोठ्याने बोलत असतं, असं करू तसं करू, इथे गुन्हेगारी संपू, इथं शिस्त लावू, इथं सगळ्या प्रकारची व्यवस्था निर्माण करू, कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही। मग या प्रकरणात तिथलं नेतृत्व का बोलत नाही? इथल्या नेतृत्वावर देखील या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण होतं। मला या निमित्ताने परत एकदा आपल्याला निदर्शनास आणून द्यायचं आहे, हा प्रकार गंभीर आहे। साईबाबा संस्थांनी तातडीने यावर कारवाई करावी आणि जे कोणी या प्रकरणात सहभागी असतील आणखी पण तर त्याच्या मुळापर्यंत जावं। नशीब या प्रकरणामध्ये CCTVनं काम केलं। जर कदाचित CCTVची उपलब्धता यावेळी जर नसती तर हे प्रकरण देखील मागच्या प्रकरणांसारखं दाबलं असतं। मी बाबांची कृपा आमच्यावर अशी समजतो किंवा इथल्या साई भक्तांवर अशी समजतो, CCTVचे उपकार मानले पाहिजे आणि या प्रकरणाला वाचा फुटलेली आहे। या प्रकरणाला वाचा फुटली जरी असली तरी जे कर्मचारी आहेत ते कुठेतरी सदन कुटुंबातील आहेत, प्रतिष्ठित आहेत। त्यामुळे पोलीस प्रशासन असेल आणि साईबाबा संस्थान असेल हे पाठीशी घालण्याचा प्रयत्न आरोपीला करतायत का, असा सवाल देखील सचिन चौगुले यांनी उपस्थित केला आहे। आणि जे नेतृत्व आहे या परिसरात किंवा या मतदारसंघातलं त्यांनी देखील दखल घ्यावी अशीच मागणी जी आहे ती आता होती। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।